दिवशी हिंदू रिव्हेंजर्स यांच्या गुरुवर दुष्ट राक्षसांनी हल्ला केला। साधू व्यक्तीला त्रास देणं हेच राक्षसांचे उद्देश होते। गुरुचे रक्षण करण्यासाठी हिंदू रिव्हेंजर्स तिकडे आले। हिंदू रिव्हेंजर्स म्हणजेच नारायण, विनायक, विश्वनाथ आणि बाकी सर्व यांनी आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या हत्यारांनी दुष्ट राक्षसांवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला। हिंदू रिव्हेंजर्स यांनी दुष्ट राक्षसांचा सर्वनाश सुरू केला। राक्षस हिंदू रिव्हेंजर्स यांच्या समोर जरा सुद्धा टिकू शकले नाही। तासांच्या युद्धानंतर काही राक्षस नष्ट झाले, काही राक्षसांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, काही राक्षसांनी हार पत्करली आणि त्यांनी आत्मसमर्पण केले। सर्व प्रकारे हिंदू रिव्हेंजर्स हेच विजयी होते। सर्व दुष्ट नाहीसे झाले। हिंदू रिव्हेंजर्स जिंकले। त्यांनी हे सिद्ध केले होते की जे पण त्यांच्या गुरुवर हल्ला करतील त्यांचा सर्वनाश अटळ आहे।